नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे मी पोळपाट आणि लाटणं घेतलं आहे, त्याला तूप लावून छान असं ग्रीस करून अगोदरच ठेवलेलं आहे, म्हणजे मग आपल्याला नंतर घाई नको म्हणून ही थोडीशी प्रिपरेशन अगोदरच करून ठेवायची। गॅसवरती एक कढाई ठेवली आणि याच्यामध्ये एक वाटी पांढरे तीळ टाकून घेतले आहेत। यांना आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती। गॅसची फ्लेम कुठेही याच्यामध्ये वाढवायची नाही, एकदम छान असे भाजायचे आहेत किंवा याचा असा चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी छान भाजून घेतले आहेत हे पांढरे तीळ। आता याला आपण काढून एका प्लेटमध्ये साईडला ठेवून देऊया। खमंग असा वास सुद्धा येतो भाजताना पांढऱ्या तिळाचा। तीळ भाजल्यानंतर याला मी साईडला ठेवून दिला आहे। नंतर सेम कढाईमध्ये नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा तूप टाकून घेतला आहे। आता याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण पांढरे तीळ घेतले त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। तर मी इथं गूळ 2 प्रकारचा वापरला आहे। तुमच्याकडे जर असे 2 प्रकारचा गूळ नसेल तर तुम्ही कुठल्याही एका प्रकारचा गूळ वापरू शकता। हा रेग्युलर गूळ आहे, जे अर्धी वाटी टाकला आहे तो आपण जो रेग्युलर गूळ वापरतो तो आहे। आणि 1 वाटी पहिली टाकलेली तो चिक्कीचा गूळ आहे। किराणा शॉपमध्ये तुम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की हा चिक्कीचा गूळ आहे, हा नॉर्मल आपला रेग्युलर गूळ आहे। तर तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही टाकून घ्या। 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। तर इथं मी गुळाला लो फ्लेमवरती छान असा मेल्ट करून घेतला आहे। गुळाला पाहू शकता पूर्णपणे सगळा मेल्ट झाला आहे। आणि मेल्ट झाल्यानंतरचा मग आता टायमिंग काउंट करायचा आहे आपल्याला। मी जो टायमिंग तुम्हाला सांगेल त्या टायमिंगनुसार करा किंवा तुम्ही चेक करून सुद्धा गुळाच्या पाकाला ओळखू शकता। तर गुळ एकदा मेल्ट झाला की याच्यामध्ये आणखी अर्धा चमचा आपण तूप टाकून घेतलेला आहे। जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानं, म्हणजे छान अशी चकाकी येते आपल्या चिक्कीला। तर आज आपण तिळगुळाची चिक्की बनवणार आहोत। तर आता याच्यावरती थोडेसे बबल्स यायला स्टार्ट झाले की आपण या पाकाला चेक करायचं आहे। तर मी इथं एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, नॉर्मल पाणी आहे। तर त्या पाण्यामध्ये 1-2 ड्रॉप आपण असे टाकून चेक करायचं आहे। तर हे ड्रॉप आपण अशा हातामध्ये गोळा करून पाहिल्यानंतर त्याची अशी गोळी तयार होते। ही गोळी फक्त तयारच झाली आहे। ही झालेली आहे आपल्या पाकाची पहिली स्टेज। आणि आता सेकंड स्टेज जी आहे ती मी तुम्हाला सांगते पुढे। याच्या हा जो गुळाचा पाक आहे त्याच्यावरती सगळ्या पाकावरती छान असे बबल्स यायला स्टार्ट होतात। फक्त गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्णपणे लो ठेवायची आहे, बिलकुल मीडियम हाय अशी बिलकुल काही करायची नाही। तर सेकंड स्टेजला आपण असं चेक करायचं आहे पुन्हा ड्रॉप टाकून पाण्यामध्ये। तर यावेळेस काय होतं, गोळी थोडीशी हार्ड होते पण ती अशी खेचल्या जाते किंवा अशी रबरसारखी खेचल्या जाते। अशी खेचल्या गेली की म्हणायचं ही सेकंड स्टेज आहे आपल्या पाकाची, आणखीनही आपला पाक तयार झालेला नाही आहे। तर याचा गुळाचा कलरही चेंज झाला आहे। आणि आपण जवळपास 7 ते 8 मिनिट झाला आहे गुळाला शिजवून। जेव्हा आपला गुळ मेल्ट झाला त्याच्यानंतरचं टायमिंग सांगत आहे मी तुम्हाला। जवळपास 7 ते 8 मिनिट झाला आहे, लो फ्लेमवरती शिजवत आहे गुळाला। आणि गुळाचा कलरसुद्धा मस्त असा पाकाचा चेंज झालेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये हे ड्रॉप टाकल्यानंतर चेक करायचं की हा एकदम असा कडकन असा मोडला जातो किंवा पटकन असा मोडला जातो, तेव्हा म्हणायचं आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे। तर पाहू शकता तुम्ही एकदम हा मोडला जातो पटकन, जो ड्रॉप टाकलेला आहे तो ड्रॉप मोडला की म्हणायचं आपला पाक जो आहे तो परफेक्ट असा रेडी झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि मग याच्यामध्ये पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि लगेच एकदम फास्टमध्ये आता ही प्रोसेस करायची आहे। पटकन मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर मग आपल्याला जे आपण पोळपाट तयार करून ठेवला आहे त्याच्यावरती याला टाकून घ्यायचं आहे। तर याच्या पुढची जी प्रोसेस असते ती थोडीशी फास्ट असते, कारण गूळ गॅस बंद केल्यानंतर तो एकदम जमा व्हायला स्टार्ट होतो एका जागेवरती। आता इथं पोळपाटच्या एकदम मधोमध आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। मी तर सगळं मिश्रण टाकून घेतलं, चमच्याचंही सगळं काढून घ्यायचं आणि याला 1 ते 1.5 मिनिट आपण असंच ठेवायचं आहे। लगेच याला लाटण्यानं लाटून घ्यायचं नाही, 1 ते 1.5 मिनिटानंतर मग लाटायला स्टार्ट करायचं। आणि लाटताना जास्त दाबून लाटायचं नाही किंवा जास्त प्रेस करून लाटायचं नाही, हलक्या हाताने लाटायचं आहे, म्हणजे मग हे मिश्रण बिलकुल आपल्या लाटण्याला चिटकत नाही। म्हणून आपल्याला हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। जेवढी पसरवता येईल लाटण्यानं तेवढं इथं पसरवून घ्यायचं आहे। आणि हे एकदम गरम असतानाच ही प्रोसेस करावी लागते, थंड झाल्यानंतर बिलकुल ते लाटल्या जात नाही, एकदम हार्ड होतं। तर गरम असतानाच याला चाकूने सुद्धा असे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे मार्क करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला इझिली ती आपली चिक्की जी आहे ती डिमोल्ड करता येते। तर इथं मी छान असे डायमंड शेपमध्ये याला कट करून घेणार आहे। तुम्ही याला संक्रांतीसाठी जर वाणासाठी वगैरे बनवत असाल तर छोटे छोटे पीस जरी बनवले तरी चालतील। तर मी इथं थोडेसे मोठे पीस बनवले आहेत
आता व्हिडिओसाठी तुम्ही छोटे छोटे सुद्धा बनवू शकता। तर आता मी त्याला कट करून घेतलेला आहे। आता आपली ही चिक्की तयार झाली आहे। फक्त हिला आता अर्धा तास असंच ठेवायचं आहे, म्हणजे मग व्यवस्थित असे सेट होते। हिला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही, असंच जरी बाहेर ठेवलं तरी ती व्यवस्थित सेट होते। तर एक अर्धा तासानंतर आपण हिला चेक करतोय, तर पाहू शकता तुम्ही किती इझिली ती निघल्या जाते। उलटण्यानंच फक्त मी काढत आहे तिला आणि एकदम मस्त अशी कडक आपली चिक्की तयार झालेली आहे। एकदम खुसखुशीत म्हणू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे। आणि जी साईजसुद्धा चेक करा, एकदम अशी जाडही नाही आणि एकदम अशी पातळसुद्धा नाही आहे। पाहू शकता किती सुंदर दिसते। आणि याच्यावरती जी चकाकी दिसते ना, आपण जेव्हा वरतून तूप टाकलेलं अर्धा चमचा, त्या तुपानं खूप छान अशी हिला चकाकी येते, म्हणून मी नंतर तूप टाकलेलं। आता इथे मी सगळी चिक्की डिमोल्ड केलेली आहे। आता हिला काढून एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे। तुम्ही हिला एक 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। मस्त अशी एन्जॉय करू शकता। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवायला गेलात तरी बिलकुल बिघडणार सुद्धा नाही। फक्त हिला स्टोअर करून ठेवताना एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे मग छान राहते। तर पाहू शकता किती सुंदर अशी चकाकी दिसते आणि मोडल्यानंतर सुद्धा एकदम कडकन अशी मोडल्या जाते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।